हेल्मेट सक्ती करणारे प्रशासन निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हेल्मेट घालून लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन. बीड दिनांक 9. बीड जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असला तरी बीड ते अहिल्यानगर, बीड ते परळी, माजलगाव ते तेलगाव, मांजरसुंबा ते लोखंडी सावरगाव तसेच पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते अनपटवाडी या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून कामाचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यासह लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. तरी राष्ट्रीय महामार्ग विभाग लातूरचे विभागीय कार्यकारी अभियंता प्रवीण सुमंत आणि राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे चौकशी करण्याऐवजी कंत्राटदारांची बाजू घेत दर्जेदार काम असल्याचे प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाविरोधात लक्षवेधी आंदोलन. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हेल्मेट घालून लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदारांवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. प्रमुख मागण्या: प्रवीण सुमंत व राजेंद्र भोपळे यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करावी. राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट रस्ता कामाची सखोल चौकशी करावी. दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नाका दरम्यान दुभाजकात U-टर्न सुविधा उपलब्ध करून द्यावी. वरिष्ठ स्तरावर निवेदन. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते, विविध राजकीय पार्टींचे अध्यक्ष यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बीड जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांना हेल्मेट सक्तीचं केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करावा असं म्हटलं आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर बीड शहरामधला छत्रपती शिवाजी पुतळा ते बशीरगंज असेल किंवा इतर राष्ट्रीय महामार्ग असतील ते वारंवार रखडलेले मार्ग आहेत. 2 वर्षाच्या कामाला 5 वर्ष लागतात. दुभाजक दुभंगले आहेत, त्याचबरोबर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अपघात, दुचाकी स्वारांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत. संबंधित प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन केले आहेत. मात्र अभियंते जे आहेत, जिल्हा प्रशासन याची सखोल चौकशी करत नाही. अभियंते कंत्राटदारांची पाठराखण करतात. एकंदरीत जर पाहिलं आपण याच्या निषेधात शासनाचा दुटप्पीपणा आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर दुचाकीवर हेल्मेट घालून प्रशासनाचा निषेध करत आहोत. आणि आमची अशी मागणी आहे की निकृष्ट रस्ता प्रकरणात कारवाई व्हायला पाहिजे.